शिवसेनेसोबत आल्यानंतर अमित भाईंना सदिच्छा भेट म्हणून आम्ही त्यांचे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो आणि त्याचबरोबर या खासदारांच्या मतदार क्षेत्रातल्या विकास कामांचे काही प्रस्ताव, काही पत्र देखील या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्यामध्ये अनेक प्रश्न असतील, सिंचनाचे असतील, मराठवाडा, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प असेल, रेल्वेचे काही प्रश्न असतील, त्याचबरोबर रस्त्यांचे काही प्रश्न असतील आणि काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येकाच्या मतदारसंघातले विषय होते आणि सर्व विषय कृषी विभागाचे काही प्रस्ताव होते, पंतप्रधान आवास योजनेतले काही होते, नगर विकास विभागातले जिथे नगरपालिका महापालिका आहेत त्यांचे विषय होते, ग्रामविकासाचे देखील होते, त्याचबरोबर जे मनरेगा जीरामजी जे गावातल्या ज्या सुविधा असतात त्याबद्दल देखील मी अगदी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही, परंतु एकंदरीत प्रत्येकाच्या मतदारसंघातले विकासाचे विषय तिथे त्याची पत्रही आदरणीय गृहमंत्री अमित भाईंना दिली आणि त्याच्याबद्दल सविस्तर चर्चाही झाली आणि सकारात्मक चर्चा झाली आणि अमित भाईंनी सांगितलं देखील की पार्लमेंट सेशनमध्ये संबंधित मंत्र्यांना बोलवून, आमच्या खासदारांना बोलवून, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि हे मिळून त्याचं कॉर्डिनेट करतील आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेल अशी अतिशय साधक बाधक पॉझिटिव्ह चर्चा झाली आणि चांगली चर्चा झाली. कारण शेवटी जे खासदार सोबत आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये जनतेला न्याय देण्याचं काम त्यांना करायचं आहे आणि तसा शब्द मी देखील त्यांना दिला आणि अमित भाईंनी देखील अतिशय पॉझिटिव्ह या बाबतीमध्ये भूमिका श्रीकांतजी यांच्याकडे आता समन्वयाची जबाबदारी असेल, यांच्यासाठी कामं दिली होती, त्याच्याबद्दल काय सांगा? श्रीकांतजी हे की पॉईंट पर्सन असतील आता या सगळ्या खासदारांसोबत, जुन्या खासदारांचे तुमचे? अमित भाईंनीच स्वतः श्रीकांतला सांगितलं की बाबा तू हे जे काही कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन जे आहे या आपल्या शिवसेनेच्या 6 खासदारांच्या बरोबर, अगोदरच्या 7 खासदारांच्या बरोबर ठेवून म्हणजे सोपं आहे ना, ते काम सोपं काम होईल आणि त्यांचे प्रस्ताव मार्गी लागतील. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा झाली का काल अमित शहांबरोबर? या काय कालच्या बैठकीमध्ये या खासदारांच्या सूचना, विकासाच्या प्रकल्पांच्या बाबतीमध्ये अतिशय साधक वादक चर्चा अति खेळीमेळीच्या वातावरणात झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बाबतीमध्ये कुठलीही चर्चा कालच्या बैठकीत नव्हती. मुद्द्यावरती हे तुमच्या सगळे सोबत आले, त्यांचा शब्द तुमच्या शब्दावरती आले आणि कोणकोणती साधारण मुद्दे होते की जे पूर्ण होतील, भविष्यामध्ये पाहायला मिळतील, मतदारांना बदल घडेल का? मी तुम्हाला सांगतो, मी म्हणून तर स्वतः आलो, स्वतः या ठिकाणी अमित भाईंना शुभेच्छाही सदिच्छाही भेट होती आणि विकास कामं होती. काही मतदारसंघात तर नगर विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून कामही सुरू झालेत, म्हणजे कामही सुरू झाले, GR निघाले आणि इतर जे काही विभाग आहेत त्या माध्यमातून देखील कामं होतील आणि पाठपुरावा जो आहे याचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे करतील आणि दिल्लीच्या पातळीवर पाठपुरावा करणं सोपं होईल. महाराष्ट्राच्या पातळीवर मी आहेच. सगळ्या खासदारांच्या बैठकीनंतर पास होतील म्हणून हे विधेयक दोन्ही सगळ्या खासदारांच्या बैठकीनंतर दोघांची स्वतंत्र बैठक झाली, त्या बैठकीत काय चर्चा झाली? मी आधीच सांगितलं की मंत्रिमंडळ विस्तार
काही चर्चा काल नव्हती, पॉलिटिकल चर्चा काही नव्हती आणि ही चर्चा फक्त विकासाच्या मुद्द्यांवर होती. अधिवेशनात सर, दोन शेर महत्वाच्या सर- बिल्स येणार आहेत, अमेंडमेंट्सच्या घटना दुरुस्ती वगैरे, आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार शरद पवार जे आहेत ते सपोर्ट करण्याचं चर्चा होतीये. मुळात हे पास होतील का बिल? तुम्हाला वाटतंय का तुम्हाला सपोर्ट मिळेल? बिलकुल पास होतील, कारण महिला आरक्षण बिल, डिलिमिटेशनचं बिल हे आवश्यक आहे. कारण आपण पाहिलं की आता मतदारसंघ 20-20, 25-25 लाखाचे लोकसभेचे मतदारसंघ आहेत आणि हे एवढे मोठ्या मतदारसंघामध्ये विकास कामं पोहोचवणं देखील अतिशय कठीण काम आहे आणि म्हणून डिलिमिटेशनमुळे त्या भागातल्या जनतेला न्याय मिळू शकतो. आणि त्याचबरोबर महिला आरक्षण जे आहे, महिला आरक्षण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आणलं. इतके वर्ष फक्त चर्चा होती, परंतु आरक्षण विधेयक आणण्याची हिंमत मोदी साहेबांनी केली. आणि मी खेदाने या ठिकाणी नमूद करू इच्छितो की मागच्या वेळेस हे महिला आरक्षण विधेयक विरोधी पक्षाने हाणून पाडलं, रद्द केलं आणि त्याचा भुगताना त्यांना पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये भोगावा लागला. त्यामुळे आता कुठेतरी उपरती आली असेल, सद्बुद्धी आली असेल तर चांगली गोष्ट आहे आणि सर्वांनीच महिला आरक्षणाला सपोर्ट केला पाहिजे. शेवटी महिला लाडक्या बहिणी ज्या आहेत, लाडकी बहीण महाराष्ट्रामध्ये लाडकी ठरली, लोकप्रिय झाली आणि आपल्याला मी सांगू इच्छितो की या महिला आरक्षणामुळे महिलांना देखील न्याय मिळेल आणि महिला देखील कर्तबगार महिला आहेत आणि त्यांना अधिकार मिळेल आणि खऱ्या अर्थाने विकासाचा जो काही वेग जो आहे त्यांना वाढवता येईल. त्यांनी खऱ्या अर्थाने पहिली गोष्ट मागच्या वेळेस ज्यांनी महिला आरक्षणाला विरोध केला ते अतिशय चुकीच्या पद्धतीने चूक केलेली आहे. त्याचा त्यावेळेस खूप निषेध झाला, मीही निषेध केला आणि त्याचं भुगतान देखील मी मगाशी म्हणालो की ज्यांनी विरोध केला त्यांना भोगावा लागला. तुमच्या दौऱ्यावरती टीका होताना बघायला मिळते. संजय राऊतांनी आरोप केला की तुम्ही चोरीचा माल घेऊन दिल्लीला जाता आणि मुलामाल लावण्यासाठी तुम्ही अमित शहाकडे येता. आता मी त्यांच्यावर काय बोलणार, कारण त्यांच्यावर आमचे प्रवक्ते बोलत असतात. ते कुणाची नोकरी करतात, कुणाची चाकरी करतात, कुणाकडून पगार घेतात, हे आता मला वाटतं मला बोलणं ते योग्य वाटत नाही. पण मी आपल्याला एवढंच सांगतो की यामध्ये की चोरी कोणी केली, बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी कोणी केली, हिंदुत्वाशी बेईमानी कोणी केली आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेशी जी खऱ्या अर्थाने त्यांचा विश्वासघात कोणी केला हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांना धडाही शिकवलेला आहे. त्यांची जागा त्यांना दाखवलेली आहे आणि म्हणून लोक खरं म्हणजे आम्ही बघा त्यांच्यासारखी भाषा करणार नाही. ते तुडवायची भाषा करतात, आम्ही वाढवायची भाषा करतो. ते अतिशय खालच्या पातळीवर जाऊन 4 वर्ष आम्हाला शिव्या देत आहेत, 4 वर्ष आम्हाला शिव्याशाप देत आहेत. परंतु हे शिव्याशाप देणारे लोक आता दररोज त्यांचा खड्डा खोल होत चाललेला आहे आणि महाराष्ट्रातली जनता आमच्या बाजूने उभी राहते आहे. आणि मला वाटतं ते कुणाचं काम करतायत हा आत्मसंशोधनाचा विषय आहे, पण जे ते करतायत ते चांगलं करतायत. तुम्ही दिल्लीत असताना तुमच्या अमित शहासोबत भेट असताना महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जयंत पाटलांनी भेट घेतलेली आहे. चर्चा आहे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तिथे होते. अरे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आमच्या आघाडीत आहेत, महायुतीमध्ये आहेत, ते NDA मध्ये आहेत. जयंत पाटील माझ्याकडेही आले होते सांगलीच्या नगर परिषदेच्या विषयावर आणि त्यांनी त्याचा खुलासाही केलेला आहे की सांगलीच्या काही विषयांवर ते गेले होते
आणि मुख्यमंत्र्यांना भेटणं काय गैर आहे का? काय चुकीचं आहे का? याचा तुम्ही फक्त राजकीय अर्थ कशाला काढता? शरद पवारांचे खासदार शरद पवारांचे पवार साहेब पण आले होते ज्या दिवशी महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातल्या लोकांची बैठक होती. त्यावेळेस मुख्यमंत्री होते, मी होतो आणि शरद पवार साहेब पण त्या बैठकीला होते. त्यानंतर ते जाताना त्यांना काही त्यांच्या आमदारांशी चर्चा करायची होती, त्यामुळे माझ्या दालनात आले होते. मला कळलं, माझी कॅबिनेट होती, मग मी त्यांना मला कळल्यानंतर पवारसाहेब खाली बसलेले आहेत. तर मी येऊन, आमची संस्कृती आहे हो महाराष्ट्राची. शरद पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत, ते आले, त्यांना मी स्वागत केलं. ही आमची संस्कृती आहे. आता ज्यांच्याकडे बघा, ज्यांना एकच सांगतो, कशी काय म्हणजे काय होऊ शकत नाही. अरे ती काय दालनं काय आमच्या मालकीची आहेत का? ती ऐका, ते दालनात कोणी नव्हतं, कारण मी कॅबिनेटला होतो. आणि मी एकच सांगतो, ही संस्कृती आहे, परंपरा आहे, आम्ही संस्कृती जपतो. पण काही लोकांना विकृती झालेली आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये विकृत भाष्य करायचं. अरे, ज्या शरद पवारांचं तुम्ही खाता, ज्या शरद पवारांचं गुणगान गाता, त्यांच्या विरोधातच भूमिका घेता. ही कुठली काय इंडिया अलायन्स, ही कुठली महाविकास आघाडी? हे फार गोंधळलेले आहेत, एकदम बिथरलेले आहेत. त्यांना काय बोलतात तेही कळत नाही. त्यांच्या पायाखालची पूर्ण वाळू सरकलेली आहे आणि त्यांचा पराभव जो आहे तो दररोज होतोय. शरद पवारांच्या पक्षाचं एनडीए मध्ये स्वागत करा. शरद पक्षाचं एनडीए मध्ये स्वागत करा. हे बघा, तुम्ही एक सांगतो, एनडीए चा निर्णय घेणारे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित भाई. त्यामुळे एनडीए मध्ये कोणाला प्रवेश द्यायचा, कोणाला सोबत घ्यायचा, हा अधिकार त्यांचा आहे. पण सर, तुमच्या पक्षाचे घोडदौड राज्यामध्ये वाढते, त्यामुळं राष्ट्रवादी जी कमजोर पडली तिला ताकद देण्याचं काम भाजप करतंय असं देखील सांगितलं जातंय. अरे बाबा, शेवटी एनडीएची ताकद वाढेल ना, महायुतीची ताकद वाढेल ना. मी त्या इंडिया अलायन्स सारखा पोटदुख्या नाही आहे. राज्यात पण मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. आता मी तर इकडे आहे, देवेंद्रजी आणि आमची अशी कुठली चर्चा झालेली नाही. त्यामुळे आता तुम्हीच सगळे प्रश्न तुम्हीच विचारता, उत्तरं पण तुम्हीच देता, सगळं तुमचंच चालू आहे. पण हे ऑपरेशन टायगर अडवण्याचा प्रयत्न खूप झाला होता. सर्व खासदारांना वेगवेगळ्या पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न झाला अनेकांकडून. त्याविषयी काही चर्चा झाली का काल? बघा, तुम्हाला मी सांगतो, उभाटाने आणि महाविकास आघाडीने खूप अडवण्याचा प्रयत्न केला यांनी जाऊ नये म्हणून. आणि त्यामुळे, परंतु त्यांनी ठामपणे निर्णय घेतला की विकासासाठी आपल्याला गेलं पाहिजे. त्याने अनुभव घेतला मागचा. अरे, त्यावेळेस काही लोक म्हणाले होते, एक तरी निवडून आणून दाखवा. मी म्हणालो, एक निवडून नाही आला तर मी राजीनामा देईन, शेती करायला निघून जाईल. 60 माणसं निवडून आणले ना. एकनाथ शिंदे ज्याच्या मागं उभा राहतो, पूर्ण ताकदीने उभा राहतो. मी आपल्याला म्हणतो की एनडीए मध्ये पण मोदीजी असतील, अमित भाई असतील, इतर नेते असतील, ज्याच्या मागं उभं राहतात, ते पूर्ण ताकद, काय म्हणतो त्याला हिंदीमध्ये, चट्टान की तरह. आणि त्यामुळे तसाच एकनाथ शिंदे पण ज्याच्या मागं उभा राहतो तो ताकदीने उभा राहतो. तुम लढो, हम कपडा संभालते हैं, असं एकनाथ शिंदे करत नाही. सर, पंढरपूरची वारी सुरू असताना अनेकांकडनं पांडुरंगाकडे साकडं घातलं जातं. त्यातले तुमच्या पक्षाचे नेते जास्त पुढे आग्रही असल्याचं बघायला मिळतंय. तुमच्या पक्षातील अनेक नेत्यांनी पांडुरंगाकडे साकडं असं घातलंय की राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी करावं. शंभूराज देसाई असतील, बच्चू कडू असतील, तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं अशी त्या सगळ्यांची इच्छा, तुम्ही मुख्यमंत्री व्हावं. आता वेकेन्सी आहे का? वेकेन्सी आहे का आता? सर, वॅकन्सी तयार केली जाते. अरे बाबा, मी सांगतो, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं. मी मुख्यमंत्री असतानाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटायचं देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पाहिजे. हे साहजिक आहे, कार्यकर्त्यांच्या भावना असतात. पण शेवटी बघा, आमचा अजेंडा जो आहे, आमचा अजेंडा मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळवणं नाही आहे.
आमचा अजेंडा या महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे, या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे आणि आमची युती जी झालेली आहे विचारधारांची युती झालेली आहे, ही वैचारिक युती आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन विचार पुढे नेतोय. त्यामुळे आम्ही कधीही महायुतीमध्ये कधीही असं मला काय मिळेल तुला काय मिळेल अशा प्रकारची वृत्ती आमची नाही. आम्ही काम करणारे लोक आहोत. कारला आग लागली आहे बोगद्यात, तर तुम्ही काय हे सांगणार की दुसरा मोठा ऍक्सिडेंट असं दिसत आहे, नागरिकांमध्ये पळापळ दिसत कारण गाड्या सोडून पॅनिक सिच्युएशन. त्या ठिकाणी तिथली अग्निशमन यंत्रणा अतिशय अद्ययावत आहे आणि दुर्दैवाने अशी घटना घडली असेल तर नक्कीच त्या ठिकाणी ती यंत्रणा जी आहे ऑटोमॅटिक ॲक्टिवेट होते आणि त्या ठिकाणी कुठलीही जीवितहानी होणार नाही याची काळजी आमचे लोक घेतील. राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी सोबतच वीज बिल देखील माफ करण्याचा निर्णय झालेला आहे. शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं जातं वेगवेगळ्या ठिकाणी. शेतकऱ्यांचं कर्जमाफी करणार म्हणून 2024च्या निवडणुकीच्या वचननाम्यामध्ये आम्ही वचन दिलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आणि ती आम्ही पूर्ण केली. या बजेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली आणि त्याच्यामध्ये जे काही 50,000ची अट होती तीही काढून टाकली. त्यामुळे शेतकरी हा अन्नदाता आहे, शेतकरी हा आमचा मायबाप आहे आणि म्हणून हा बळीराजाचा अधिकार, आमच्या सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे असं आम्ही नेहमी म्हणतो आणि म्हणून बळीराजासाठी शेतकऱ्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही करू. धन्यवाद. थँक्यू. सर बैठेंगे सर 2 मिनट सर 30 सेकंड थोड़ा सा वीडियो बन जाए. अच्छा अरे पीछे हो जाओ भाई साहब, भाई साहब आप लोग पीछे हो जाओ, थोड़ा सा पीछे हो जाओ. अरे एक छिप रहा है आपसे सर, थोड़ा सेक्शन पे राजे सर दिसत नाही एकदम कॉर्नरला.